ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। ठाणे जिल्ह्यातील परिमंडळ क्रमांक 2 भिवंडी येथे निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ खाडीपार नाल्याच्या परिसरात समीर सर्व्हिस सेंटरच्या लगत काळ्या रंगाच्या गेटच्या आत दिवसरात्र अवैध मटका जुगार, बेकायदेशीर धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र सुरू असल्याचा आरोप होत आहे। तसेच नदी नाका येथे आसरा हॉटेलच्या पुढे, शिवकृपा छोट्या हॉटेलच्या गल्लीत उजवीकडे पिवळ्या रंगाचा पडदा लावलेल्या ठिकाणी सदर अशा 2 ठिकाणी निजामपूर पोलीस ठाणे अंतर्गत राजरोसपणे मटका जुगार चालू आहे। या संदर्भात मागणी ठाणे वृत्तांत पत्राच्या वतीने भिवंडी नियंत्रण कक्षासह परिमंडळ 2 भिवंडी उपायुक्त शशिकांत बोरटे, परिमंडळ 2 भिवंडी पूर्व विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, निजामपुरा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डांगळे यांनाही याबाबत वारंवार माहिती देण्यात आली असता पोलीस प्रशासनाकडून कारवाई करू नये, पुन्हा सदर ठिकाणी जुगार चालूच आहे, मात्र कारवाई केवळ कागदोपत्रीच होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून यावर ठोस कारवाई करण्याची मागणी केली जाते। या अवैध मटका जुगारामागे कोणाचा आशीर्वाद आहे, पोलीस प्रशासनाचा धाक का उरलेला नाही, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे। आता तरी या अवैध मटका जुगारावर कडक आणि कायमस्वरूपी कारवाई होणार का, की पुन्हा एकदा हा प्रकार दुर्लक्षित केला जाणार, याकडे संपूर्ण भिवंडी शहराचे लक्ष लागले असून ठाणे जिल्हा आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सदर ठिकाणी चालू असलेल्या अवैध जुगारावर तातडीने आणि ठोस कारवाई करून सदर मटका जुगारावर कारवाई करून कायमस्वरूपी जुगार बंद करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।